नमस्कार. विठ्ठल परदेशी, आम आदमी पार्टी, पुणे जिल्हा सचिव. आजचा विषय आपण लाईट बिल. लाईट बिल हा विषय आपण का घेतला आहे? कारण त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी त्या तुम्हाला काही माहीत नाही. मी त्या गोष्टीचा थोडा बारीक अभ्यास केला, म्हणून या विषयावरती मी लक्ष देतो. मित्रांनो, लाईट बिल प्रत्येकाला असं येते, हे तुम्ही पाहू शकता. ह्या लाईट बिलामध्ये इथं पहिला पूर्वी फोटो असायचा रीडिंगचा. आता तर तो गायबच झाला आहे. तर गायब का केला? मी विद्युत महामंडळाच्या ऑफिसमध्ये आज जाऊन आलो, तर ती ओढाओढीची उत्तर आपल्याला देतात. मित्रांनो, आता लाईट बिलावरती फोटो नसल्यामुळं प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला लाईट बिल हे युनिट किती पडला आहे हे समजत नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त लाईट बिल जास्त येतात आणि आपण काय होतो, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि ते लाईट बिल आपण भरतो. त्याच्यामुळं हे गोरगरिबाची लूट आहे आणि सामान्य लोकांची पण लूट आहे. मित्रांनो, प्रत्येक लाईट बिलामागं बऱ्याच अशा काही गोष्टी आहे की आपल्याकडून हा एक मागं तुम्ही तक्ता बघितला असेल कधी, हा तुम्ही पूर्ण पाहू शकता. ह्याच्यामध्ये दर टायमाला स्थिर आकारणी म्हणजे 128 रुपये दर टायमाला घेतलं जातं. वीजाची आकारणी काय असं XYZ वाहक 157 रुपये .95 पैसे. इंधन आकार 63 रुपये. वीज आकारणी 16% आणि वीज कर हा 0 दाखवलेला आहे. परत इतर आकारणी 0 आहे. चालू लाईट बिल असेल तर काय XYZ, थकबाकी असेल तर XYZ, थकबाकी जमा असू नाही तर नसू, त्याला 52 पैसे लावलेले आहे. मित्रांनो, एकूण परत त्याला एकूण त्याचं बिल नाही भरलं त्याला परत त्याला व्याज लावलं जातो. आणि मला त्यानंतर आपल्याकडं जे युनिट आहे, ते एक युनिट म्हणजे 0 ते 100 त्याला 4 रुपये 71 पैसे हे युनिट लावला जातो. 101 ते 300 युनिट 10.25 आहे आणि 300 ते 500 युनिटला 14 रुपये 55 पैसे आणि 500 ते 1000ला 16.64 रुपये. मित्रांनो, ही सर्वात महाराष्ट्राची लूट आहे. कारण महाराष्ट्रात सर्वात वीज ही महाग दिली जाते. गुजरात राज्य असेल तिकडं वीज कमी दराने दिली जाते. दिल्ली राज्यामध्ये तर मोफत वीज दिली जाते. परत पंजाब राज्यामध्ये मोफत वीज दिली जाते. सर्वात जास्त आपल्याला वीज ही महाराष्ट्रात महाग दिली जाते. कारण ही सामान्य गोरगरिबाची लूट आहे. ही लूट थांबली पाहिजे. म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने मी विठ्ठल परदेशी लवकरच या विषयावरती आम्ही आंदोलन करू आणि याविषयी आम्ही विषय हा मार्गी काढू. कारण की आमदार खासदाराला वीज मोफत दिली जाते, पण गोरगरिबाला दिली जात नाही. आमदार खासदार काय गरीब नाही आहे, लाखो करोड रुपयाची इस्टेट आहे त्यांच्याकडे, तरी त्यांना वीज ही मोफत 300 युनिट पूर्ण त्याला दिली जाते आमदार खासदारांना, आणि सामान्य लोकांना का दिली जात नाही, हा माझा विद्युत महामंडळाचे जे मंत्री असेल त्याला हा माझा सवाल आहे. आणि प्रश्न पण आहे, गोरगरिबाला तुम्ही वीज ही मोफत दिली पाहिजे. कारण की आमदार खासदाराला दिली जाते. आमदार खासदार काय गरीब नाही आहे, कोट्याधीश त्यांच्याकडे इस्टेट आहे, तरी त्यांना सर्व आपलं युनिट लाईट बिलाचं पूर्ण माफ आहे. मग गोरगरिबाला का नाही, सामान्य लोकांना का नाही, हा माझा प्रश्न आहे. मित्रांनो, आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही लवकरच या विषयावर आंदोलन करू आणि महाराष्ट्रभर याचा हा विषयाचा छडा लावू. जय हिंद, जय महाराष्ट्र.